मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकार ॲक्शन मोडवर आले। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत सामान्य प्रशासन विभागात स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। या कक्षासाठी निधी सचिवाऐवजी अप्पर सचिव पदासाठी निर्मिती करण्यात येणार आहे। मराठा कुणबी नोंदी आणि जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द होऊ नयेत या संदर्भातील कामकाज या कक्षामार्फत पाहिलं जाणार आहे। दरम्यान जरांगे यांनी सरकारनं चूक दुरुस्त न केल्यास मुंबईत भगवं वादळ येईल असा इशारा देखील दिलाय। शासकीय अधिकारी आणि मंडळ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये व्हीआयपी नंबरची वाढती क्रेज लक्षात घेऊन राज्य सरकारनं कठोर निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर अर्थ विभागानं एक परिपत्रक काढले। त्यानुसार शासकीय वाहनांसाठी विशेष किंवा व्हीआयपी नंबर घेण्यास बंदी घालण्यात आली आहे। अशा नंबरसाठी होणारा अतिरिक्त खर्च सरकार मंजूर करणार नाही। वाहन खरेदी राज्य वाहन आढावा समितीच्या मान्यतेनुसारच होईल। हा निर्णय सर्व शासकीय विभाग, स्थानिक संस्था, विद्यापीठं, मंडळं आणि महामंडळांना लागू असून वित्तीय शिस्त राखण्याचा उद्देश यामार्फत करण्यात येणार आहे। मुंबईतील घाटकोपरच्या अशोकनगरमधील गौसिया चाळ परिसरात पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग कोसळून 2 ते 3 घरांवर दरड कोसळली आहे। या दुर्घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार दिलीप लांडे यांनी दिली। या दुर्घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, तर 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती आहे। अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलिसांकडून घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। मध्य प्रदेशातील कमी दाबाचं क्षेत्र आणि सक्रिय मान्सून ट्रफच्या प्रभावामुळे राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज असून मुंबईतही पावसाची रिपरिप कायम राहणार आहे। पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरातही जोरदार पावसाचा इशारा आहे। विदर्भात 17 ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता आहे। जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचणं, वाहतूक विस्कळीत होणं आणि घाटांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका असल्याचंही सांगण्यात येतंय। राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादन संस्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा आणि गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसच्या नियमांचं गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी 10 आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले। एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानंतर राज्यातील 434 परवानाधारक संस्थांची अचानक तपासणी करण्यात आली। यामध्ये स्वच्छता, तांत्रिक मनुष्यबळ, गुणवत्ता नियंत्रण, औषध चाचणी नोंदी, एसओपी आणि लेबलिंगची तपासणी करण्यात आली। नियमांचं उल्लंघन आढळलेल्या आणखी 135 संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या। दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेट विमानात उड्डाणापूर्वी एसी बंद पडल्यानं प्रवाशांना प्रचंड उष्णता व घुसमट सहन करावी लागली। अनेकांना घाम व श्वास घेण्यास त्रास झाला। रनवेवर गेल्यानंतरही परिस्थिती सुधारली नाही। संतप्त प्रवाशांनी उड्डाणाला विरोध करत विमानातून उतरवण्याची मागणी केली। कर्मचाऱ्यांकडून अरेरावी व धमकीचा आरोप झालाय। तांत्रिक बिघाड समोर आल्यानंतर प्रवाशांनी विमानतळावर ठिय्या आंदोलनही केल्याची माहिती समोर येते। या प्रकरणी नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आणि संबंधित घटनेची सखोल चौकशी करून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य देण्याची मागणी जोर धरत आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत देशवासियांना हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केले। 15 ऑगस्ट अभिमानाने साजरा करा, स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहा आणि विकसित भारताचा संकल्प करा, प्रत्येक घरी तिरंगा फडकवा असं मोदींनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले। देशभरात 15 ऑगस्टची तयारी जोरदार सुरू असून विविध ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आली। हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात 2022 मध्ये आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत करण्यात आली होती। सिरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद आणि त्यांचे धाकटे भाऊ माहेर अल असद यांना मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि युद्ध गुन्ह्यांप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। दोघांनाही त्यांच्या अनुपस्थितीत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। 2011 पासून सुरू असलेल्या सिरियातील यादवी युद्धादरम्यान हत्या, छळ आणि बेकायदेशीर अटकेचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले। डिसेंबर 2024 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर बशर आणि माहेर यांनी रशियात आश्रय घेतला। न्यायालयाने त्यांना आंतरराष्ट्रीय कायदेशीर मार्गाने न्यायालयासमोर आणण्याचे प्रयत्न सुरू राहतील असंही स्पष्ट केले।
फिफा वर्ल्ड कप आणि राष्ट्रकुल स्पर्धेनंतर आता क्रीडाप्रेमींचं लक्ष हॉकी वर्ल्ड कप 2026 कडे लागले. नेदरलँड्स आणि बेल्जियम मध्ये होणाऱ्या या स्पर्धेला 15 ऑगस्ट पासून सुरुवात होणार असून महिला अंतिम सामना 29 ऑगस्ट तर पुरुषांचा अंतिम सामना 30 ऑगस्टला होणार आहे. स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार असून यंदा उपांत्यपूर्व फेरीऐवजी दुसऱ्या ग्रुप स्टेजचा नवा फॉर्मॅट असेल. भारतीय पुरुष संघ पूल डी मध्ये इंग्लंड, पाकिस्तान आणि वेल्स सोबत आहे. महिला संघ याच गटात चीन, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसोबत आहे. पुरुष संघाचं नेतृत्व हरमनप्रीत सिंग तर महिला संघाचं नेतृत्व सलीमा टेटे करणार आहे. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री ईशा कोप्पीकरनं घेतलेल्या भूमिकेवरून सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. मात्र एका मुलाखतीत ईशानं आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं स्पष्ट केलंय. अनेकांनी मला अंधभक्त म्हटलं, पण आपल्या देशासाठी मी अंधभक्तच आहे असं तिनं म्हटलंय. फॉलोअर्स गमावण्याच्या भीतीनं आपली मतं बदलणार नसल्याचंही तिने सांगितलं. वेगळी भूमिका घेणाऱ्यांचा आदर करते, मात्र अपशब्द आणि राष्ट्रविरोधी वर्तनाचं समर्थन करता येणार नाही असंही तिने आपल्या मुलाखतीत म्हटलंय.